5 वाजलेले आहेत। 1 सप्टेंबर पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो। आपण सकाळी 7 वाजता अंदाज दिलेला होता ओढ्या नाल्याला पाणी येईन, तुम्ही सावधगिरी बाळगा म्हणून। आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत। हे पहा पाणी गोदावरीमध्ये पाणी जात आहे, भीषण पाणी आहे, जोरदार स्वरूपात पाणी आहे पाहू शकता। आणि पावसाने मोबाईल विसरत असल्यामुळे मी थोडं हे बंद करत आहे। हे पाहू शकता पाणी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आपण काल अंदाज दिलेला होता की काल 12 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसेल। सकाळी 6 वाजता अंदाज टाकलेला होता। त्याप्रमाणे पाहू शकता हा गोदावरीचं सीन आहे। तर गोदावरीमध्ये पाणी पहा किती वाहत आहे। गोदावरीमध्ये जवळपास हे अर्ध्याच्या वर गोदावरी भरली आहे। आणि सकाळचे आता आहे 7:30 वाजलेले आहेत, म्हणजे आज 2 सप्टेंबर। तर 2 सप्टेंबर आज दुपारच्या नंतर म्हणजे 4च्या पुढे या 3 जिल्ह्यामध्ये उघडीपर्यंत होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये उघडीप म्हणजे थोडी साधारण उघडीप म्हणजे पाऊस 4च्या नंतर कमी होईल। मात्र वरच्या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील। त्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ह्या भागामध्ये पाऊस सुरूच राहील। व पुढील आपलं प्रशासनाने गोदावरी काठील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तरी पण अजून समजा माजलगाव धरण असेल या येथे सुद्धा पाऊसमान त्या भागामध्ये भरपूर पाऊसमान पडलेला आहे। आणि काल आपण अंदाज दिलेला होता की अतिवृष्टी होईल। तर अतिवृष्टी म्हणजे त्यामध्ये वारं कावदन पावसामध्ये असतंच। तसेच पुढे जर पाहिलं तर आपण पण त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो, म्हणजे जवळपास 24 तासापर्यंत पाऊस पडत असतो। आणि हे पाणी पहा तुम्ही, यामध्ये पाणी अजून पाणी वाढण्याचं सुद्धा आहे। हे फक्त हे पावसाचं पाणी आहे। आणि अजून ह्याच्यामध्ये तळ्याचं पाणी यायचं राहिलं आहे, म्हणजे जायकवाडीचं पाणी यायचं राहील। जायकवाडीचं जर पाणी आलं तर पुढची स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे। तर पुढील अजून पाणी वाढण्याची शक्यता सुद्धा असू शकते याच्यामध्ये। तर पुढे पाणी पाहू शकता तुम्ही, जवळपास हे पाणी आणि भरपूर प्रमाणामध्ये आज पाणी वाढलेलं आहे। आणि बऱ्याच भागामध्ये शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। धन्यवाद। येत्या 24 तासामध्ये गोपेगाव इथे पडलेला पाऊस, तालुका पाथरी तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो। हा इतका भयानक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे पाऊस आहे हा 100 पाहू शकता तुम्ही 157 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। हा 157 म्हणजे काल सकाळी 7 वाजल्यापासून तर आता 10 वाजलेले आहेत। म्हणजे आज 2 सप्टेंबर तर काल 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये 24 तास म्हणजे 26 तासामध्ये त्या 26 तासाचा हा रेकॉर्ड 26 तासामध्ये इतका खूप प्रचंड पाऊस पडलेला आहे। तर गोदावरी सुद्धा ओव्हरफुल वाहत आहे। गोदावरी नदी ते सुद्धा तुम्हाला